शांतता ही माझी मुकसंमती नाही. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं सुरेश धस यांना सडेतोड उत्तर. आपण का जमलोय हा विषय तुम्हाला माहीत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे. काल नाही, 1.5 महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. 1.5 महिने मी शांतपणे सामोरे जात आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला. शांतता ही माझी मुकसंमती नाही, हे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी स्पष्ट केलं आहे. काल बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचं असेल त्यांनी परळीला यावं, त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा, असं सुरेश धस म्हणाले. माझ्यासारख्या अनेक महिला आहेत, कलाकार, त्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुमच्यामुळे आमच्यावर बेतलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्या 2 वाक्यांचा मीडिया हजारो व्हिडिओ करून प्रसारित करतो, तेवढे शब्द पकडतो. त्यावरून यूट्यूब चॅनेल 1000 व्हिडिओ बनतात आणि यावर सेलिब्रिटीला बोलणं भाग पाडलं जातं, अशी खंत प्राजक्ता माळीने बोलून दाखवली. मग ती व्यक्ती बोलते, मग दुसऱ्या व्यक्तीला वाटतं आपण बोललंच पाहिजे, मग ती व्यक्ती बोलते, पुन्हा दुसरी व्यक्ती बोलते आता नाही बोलली, का गप्प बसली, मग बोलणं क्रमप्राप्त होतं. ही चिखलफेक सुरू राहते, महिलांची अब्रू निघत राहते. याचं मनोरंजन होतं, हे होऊ नये. सर्व समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही, असं प्राजक्ता माळी यांनी सांगितलं आहे. काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे. काल नाही तर गेले 1.5 महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले 1.5 महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते. सगळ्या ट्रोलिंगला, सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना. आणि ही माझी शांतता, माझी मुकसंमती नाहीये. मी माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे. एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या 2 वाक्यांचा मीडिया 1000 व्हिडिओ करतो, तेवढेच शब्द पकडतो. त्याच्यावर 1000 व्हिडिओज बनतात युट्यूब चॅनल्सवर. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे, मग ती परत व्यक्ती बोलते. मग आता परत बोलणं क्रमप्राप्त होतं, कारण आता नाही बोलली का, गप्प बसली का, मागे हटली, मग ही परत व्यक्ती बोलते. ही चिखलफेक चालू राहते, महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला. या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.